जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन अपडेट्स आले आहेत ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात आधी ज्या नवीन विवाहित मुली असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा। दिनांक 12 जुलै 2024 चा हा GR आहे। तर त्यामध्ये खूप काही बदल करण्यात आलेले आहे लाडकी बहीण योजनेमध्ये। ते आपण आजच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इथं पाहू शकता दिनांक 12 जुलै 2024 चा हा GR आहे नवीन। त्यामध्ये काय काय बदल झाले आहेत ते आज पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वात प्रथम शासन निर्णय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर काही अपडेट्स आहेत ते यामध्ये नवीन आलेले आहेत। तर कुटुंबाची व्याख्या, सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले व मुली। आणि सेकंड नंबरचा आहे, हे खास करून महत्वाचा आहे आणि आनंदाची आहे। जो काही अपडेट झाला आहे नवीन तो सर्वांसाठी एक आनंदाचा आहे। तर नवविवाहित महिला बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा। हा एक नवीन अपडेट आला आहे मित्रांनो। नवविवाहित महिलांच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही। समजा एखादी महिलेचा लग्न 2 महिन्याआधी म्हणा किंवा 3 महिन्याआधी झाला असेल तर तिचं नवीन रेशन कार्डावर नाव चढण्यात वेळ लागतो। त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तर तिला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर त्याकरिता विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। आणि दुसरी गोष्ट, महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणूनच ग्राह्य धरल्या जाईल असे आजच्या नवीन अपडेट्स आलेले आहे। नवीन GR आलेले आहे आजच्या। तर ज्या मुलींचे नवीन लग्न झाले असेल त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र जरी का असेल, राशन कार्डावर नाव चढलेलं नसेल आणि नोंदणी विवाह प्रमाणपत्र असेल, त्या सुद्धा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा असे आजच्या GR मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। 3 नंबरला, तर परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षाचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येईल। हे सुद्धा याच्यात बदल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर 4 नंबरला, व्हिडिओ संपूर्ण बघा, नाही समजल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, ठीक आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येतील। हा एक सुद्धा एक महत्त्वाचा चांगला निर्णय याच्यात घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत पोस्टाचा चालेल का असा प्रश्न खूप नागरिकांकडून होत होता की पोस्टाचा अकाउंट चालेल किंवा नाही, तर तो आज इथे क्लिअर करण्यात आलेला आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे, म्हणजेच पोस्टाचा बँक अकाउंट यामध्ये चालणार आहे। 5व्या नंबरला आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात ग्राह्य धरण्यात यावे। याआधी असं होतं की ऑनलाईन जर का अर्ज करायचा असेल तर महिलेचा लाईव्ह फोटो घ्यावा लागत होता। मात्र आता लाईव्ह फोटो न घेता महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा असे आजच्या GR मध्ये म्हटलेले आहे। अशा प्रकारे खूप काही अपडेट्स आलेले आहेत। जो काही GR आलेला आहे नवीन तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहे, तर तो तुम्ही सर्वांनी पाहून घ्यावा, सविस्तरपणे वाचून घ्यावा। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।